बघा चिंच तोर त्यानंतर सगळं काही झालं. आम्ही मॉल मध्ये वगैरे आलो. त्यानंतर जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर आम्ही रात्री क्रिकेट खेळायला गेलो. ते आम्ही शूटिंग नाही काढले पण मी तुम्हाला सांगतो मी काय काय केलं. ओके. त्यानंतर रात्री लेट झोपलो. त्यानंतर सकाळी लेट उठलो. मामीने ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट मध्ये आम्हाला पोहे वगैरे केले होते. खूप छान केलेले होते. मामी थँक्यू. एवढं मुंबईमध्ये येऊन मामाने मामी खरोखरच आणि आजीला सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण मुंबईमध्ये येऊन एवढं कोण नाही करत हो. एवढा पाहुणचार कोण करत. जी ट्रेन होती ती रात्री होती 8 वाजताची. ऍक्च्युली 8 वाजताची होती. नंतर काय झालं ते नंतर तुम्हाला सांगणारच. 8 वाजताची होती. त्यानंतर आम्ही म्हटलं आपण कुठेतरी जाऊया. आता सोहन पण होता ना आपल्यासोबत. तर आम्ही म्हटलं जाऊया आता कुठेतरी. मग सोहन म्हटलं आपण राणीच्या बागेमध्ये जाऊया. पण जात असताना जयचं काय वेगळंच. टेंगे टेंगे अयो राम अयो राम भूख लागली क्यों हे काय पित अये यो ते ज्यूस असती. अरे तो बाल खराब हो जा रहा है ना. बाल नया बना दे. काय होचे काय मैंगो जूस रे ए की होचे. अच्छा लगता है. अच्छा लगता है. मैंगो लगता है ना. अच्छा हाँ मैंगो. कितने का है वो. 15 का. हाँ एक दिखेगा. आपको यूट्यूब पे दिखेगा. तो स्माइल कर. एक बना भाई एक बना. अगरबत्ती बघा सगळ्यांनी याकच घेतला. कॅलेंडर कसं वाटतंय. हा सकाळ दुपार रात्री कुछ भी. हा सकाळ दुपार संध्याकाळ घ्या चोको. जलवा है हमारा. हा बघा मुंबई बॉय. मित्रांनो जर तुम्ही मुंबईमध्ये आलात ना गुगल मॅपची गरज नाही आहे. सोहन असताना सोहन फोन करा मी तुम्हाला नंबर देईल यावेळी. आणि आता हे पहिलं खाल्लेलं आता पण पुन्हा एकदा घेतलंय. खाण्याच्या बाबतीत ऐकून नाही घेतलंय. सगळ्यात लाल लाल सगळ्यात लाल लाल पावसाची हवी मजा. मित्रांनी बघा पूर्ण ओव्हरलोड झाल्यामुळे एका बाजूला झाली. ओव्हरलोड झाल्यामुळे एका बाजूला झाली ट्रेन पूर्ण. मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आहे हे बघा. तर आपण आता यामधून जाणार आहोत. आम्ही एवढे जण आहोत. निखिल कासवकर म्हातारा झाल्यानंतर. ठीक है समझ गया. मित्रांनो निखिल याचं कॉलेज आहे. ओ माय गुरु हे निखिल तुका व्हिडिओ पाठवलो. निखिल कासवकर म्हातारा झाल्यानंतर. निखिल हो म्हणा हो निखिल तो म्हणा हो. मित्रांनो गाडी बघा कशी आहे एकदम एपिक नेक्स्ट लेवल. बघा भारी RR मध्ये असते ना तशी भारी वाटते. हे सोहन किती रावला. मित्रांनो इकडेच आहे पाहूया आता कुठे आहे.
तर फायनली आपण आलेलो आहोत. हे बघा पाठून नाही आले बस येते. लेकिन एक सेकंड मित्रांनो गाडी बरी बघा स्लिप झाली आहे इकडे. गाडी इकडे स्लिप झाली आहे. हे बघा चिंच तोर लाले छान वाटतं. मेरे परत घे. फायनली आपण पोहोचलो त्या बागेमध्ये. इथलं चटरपटर खाऊन वगैरे ते तोरं वगैरे काय ते कैरी वगैरे खाऊन मसाला वगैरे ते खाऊन आम्ही फायनली पोहोचलो. त्यानंतर पोहोचल्यानंतर बघितलं तर ही गर्दी. तर मित्रांनो आम्ही तिकीट काढलेलं आहे. सोहनने तिकीट काढलेलं आहे. सोहन तिकीट दाखव. 250 म्हणजे एकाच इथे इंडिव्हिज्युअल घ्यायला गेला तर 50 रुपये आहे. आणि आता ही पूर्ण मोठी रांग आहे बघा तुम्ही. ही मोठी पूर्ण रांग आहे. पण राणीच्या बागेमध्ये ही गर्दी, मग राजाच्या बागेमध्ये काय असणार गर्दी ना. मला सुद्धा असंच वाटलं पहिलं, म्हणजे राणीची बाग असेल म्हणजे राजाची सुद्धा असेल. पण नाही, राणीनेच फक्त बाग बांधली होती. राजाने काय नाही बांधलं होतं. पैसे नसतील ना मान. तुम्ही गर्दी पाहिली असं बघितला ना. एका माणसाचं तिकीट 50 रुपये. बिझनेस ब्रो, बिझनेस. माणसाचे 50 रुपये तिकीट. मला दिसले असतील किती माणसं होती. तरी पण इकडे प्राणी एवढे पण आम्हाला दिसले ना, हत्ती सोडून. आता किती मिनिटाचा व्हिडिओ झाला. इकडनं सुद्धा बंद आहे. हे बघा काय बोला. तोफ ठेवली आहे, काही कामाची नाही. पण आम्हाला काय बघायला भेटलं ऐका. ते म्हणजे हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या, शौचालय. ये क्या है? ये तो टट्टी है. तर मित्रांनो चला आपण बघूया. शेवटचं सोडून, शौचालय सोडून सर्व काही बघायचं आहे. बिबट्या वगैरे बघायचं आहे. हा कोण आहे? फोटो साठी उभा आहे पण याचा फोटो पण काढत नाही. इथे हत्ती आहे. हत्ती लपून बसलाय तिकडे. हे बघा इथे हत्ती आहे. हत्ती बघतायत. दिसत नाही, लपून बसलाय हत्ती. हे फोनवर आम्हाला रेकॉर्ड करावं लागतं, एडिटिंग करावं लागतंय. तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर असं वेगवेगळे कॅमेरे घेऊन जेणेकरून तुम्हाला मस्तपैकी हत्ती बघायला भेटेल. हत्ती तसं नाही, वेगवेगळे प्राणी वगैरे नेक्स्ट लेवलचं आम्ही शूट करू. नंतर माझ्या आगमनाची वाट पहा. अस्वल, अस्वल आहे मित्रांनो. तो बघा झाडावर जाऊन बसलाय. इकडे हे बघा अस्वल आहे. दिसते का? बोचा करून बसलाय. दिसणार आता बघायला तुला. वाघ दिसला की पैसे फिटले आपले. बघूया तो वाघ दिसतोय का, की वाघ सुद्धा वर जाऊन म्हणून. हे बघा मित्रांनो ते बघा बसलाय. मित्रांनो एवढं हे झालंय ना, यांचं काय कळत नाही. पाठ करून काय बसतं सर्व. आता हा पण पाठ करून बसलाय, अस्वल पण पाठ करून बसलेला, टायगर पण पाठ करून बसलाय. बारकी सर्वजण आल्यात बघायला पण ते वाघाचं काय वेगळंच चालू आहे. मला मित्रांनो खरोखरच ह्यांचं काय कळत नाही. अस्वलने पाठ दाखवली, वाघाने पाठ दाखवली. क्रोकोडाईलचा विषय सोडा. सिंह तर काय आलाच नाही. तो म्हणतो मी येतोय पण अजून कुठे आहे तोच कळला नाही मला. दोघांनी पाठ दाखवली. आता आम्ही गेलो वाघ आणि बघण्यासाठी राणीच्या बागेमध्ये. मग दोघांनी पाठ फिरवली. आम्ही आमचं असं आहे 50 रुपये फिटल्याशिवाय आम्ही इथून हात करत नाही. भले आम्ही तिकीट कोकणचं उद्याचं काढू. आजचं होतं आजचं पण उद्याचं काढू. 3 hours later.
तर मित्रांनो फायनली आम्हाला वाघ दिसला, खूप छान वाटलं. त्याला सुद्धा वाघाला दया आली असेल, बिचारी ओरडतात एवढी, जरा मुतून म्हणजे फेरी मारून येऊया. काही होईना, कुठच्याही रिझनने आला पण आम्हाला दिसला, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. खूप छान वाटलं यार. आणि बाकीचे पक्षी वगैरे मोर वगैरे ते काय दिसलेच नाही, लांडोर वगैरे होते. आता काय दाखवणार ना, म्हणून आम्ही ते नाही दाखवले तुम्हाला. पोपट वगैरे काय बघणार, ते आमच्या सोबत स्कॅम झाला. ऍक्च्युली पेंग्विनचं तिकीट वेगळं होतं आणि ह्याचं तिकीट वेगळं होतं, पण आम्ही पेंग्विन बघणार होतो, पण आमच्याजवळ एवढा टाइम नव्हता. कारण वाजले होते मित्रांनो 4 वाजले होते. त्या वाघाच्या नादाखाली आमचे 4 वाजले. आता आम्ही जाणार कुठे, हे वेगळं आहे, पेंग्विन बघायला तिकीट वेगळं आहे, एवढा टाइम नाही आहे आपल्याजवळ. सो आपण इथेच व्हिडिओ एंड करूया इकडचे गार्डनचा, आणि तुम्हाला दाखवेन बाकीची वगैरे मजा वगैरे. आम्ही आता डायरेक्ट जाणार आहोत ट्रेन, आज बसून डायरेक्ट जाणार आहोत, आपण गावी जाणार आहोत. कारण चैनल का नाम बताओ, क्या चैनल का नाम देवबाग रॉकस्टार. ये भी डाल देना हम लोग. देवबाग रॉकस्टार कोकण से हम लोग को सब्सक्राइब करो. आमचं सगळं काय फिरून झालं, तर आम्ही राणीच्या बागेमध्ये फिरून झालं. त्यानंतर आम्ही थेट गेलो घरी, म्हणजे विरारला गेलो मामीकडे वगैरे. आम्ही जेवढे वगैरे फ्रेश वगैरे झालो, नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. आणि बघितलं तर काय, रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी. एवढी गर्दी ना, खूप गर्दी होती. कारण आमची ट्रेन होती 8ची, ती चुकली होती. कारण मध्येच जयस होता तो दुसऱ्या मामाकडे गेला होता. किती वाजता, 6 वाजता दुसऱ्या मामाकडे गेला होता. तिथे त्याला उशीर झाल्यामुळे 8ची ट्रेन आम्हाला चुकली. त्यानंतर 12ची ट्रेन होती, त्यानेच आम्ही परतीचा प्रवास केला. मित्रांनो मी आता इथेच हा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की भावा तू इथे चुकला आहेस, इथे तुला सुधारणा करायला पाहिजे. तर आम्ही नक्की चेंजेस करू मित्रांनो. आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त सांगा की भावा हे कर, आम्ही नक्की करू मित्रांनो. आणि पुढचा नवीन कंटेंट कोणता तुम्हाला पाहायला आवडेल ते नक्की सांगा, आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू. मला असंच सपोर्ट करत राहा. तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही असेच व्हिडिओ बनवून तुमच्या समोर घेऊन येत राहू. ठीक आहे मित्रांनो. आणि हा, कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमचे नवीन व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर हे चॅनल मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत, त्याचप्रमाणे तुमच्या नातेवाईकांसोबत सर्वांना शेअर करत राहा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळलं पाहिजे, त्यांना सुद्धा माहित असलं पाहिजे की देवबाग रॉकस्टार हे युट्यूब चॅनल देखील आहे. ओके तर मित्रांनो, चला मग आपण भेटूया न्यू व्हिडिओ मध्ये, न्यू कंटेंट सोबत. टेक केअर, बाय बाय.